नमस्कार मंडळी. अवकाळी पावसाचा जोर आत्ता कुठं जरा कमी झालाय. आता मान्सूनचा पाऊस सुरू होईल, पण तेवढ्यात या नादखुळा वातावरणात तुम्ही जर कुठं फिरायला जायचा विचार करत असाल तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. कुठं हुडकत बसू नका, कुठं सर्च करत बसू नका, हेलपाटी मारत बसू नका. इकडं या, लगेच सांगतो. पण भाऊ एवढं करतोय म्हणल्यावर त्याच्यासाठी एक काम करा, खाली जावा आणि सबस्क्राईबचं बटन तेवढं दाबून या. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है. हाँ, है. दबा दिया. आगे बोलो. दाबलं पण होय. या की मग. आता म्हणजे पावसाळ्यात फिरायला जायचं असेल तर ठरलेलं ठिकाण म्हणजे धबधबा. मग या सफर करूया सातारा जिल्ह्यातल्या टॉपच्या धबधब्यांची, आणि ह्यात मी माझ्या सगळ्यात आवडीचा धबधबा पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी आशुतोष अँड वेलकम टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, आज आपण सातारा जिल्ह्यात जेवढे काही धबधबे आहेत का नाही त्यातले टॉपचे क्लास धबधबे बघणार आहे. तर आपलं राजधानी सातारा हाच फेमस आल्हाददायक वातावरण आणि निसर्गरम्य ठिकाणांसाठी. या साताऱ्याच्या कुशीत कास पठार वसलंय, जे कास पठार बघण्यासाठी अगदी जगभरातनं पर्यटक रोज भेटी देतात. याच साताऱ्याच्या परिसरात अनेक नयनरम्य धबधबे पण आहेत. आता ह्या सगळ्या धबधब्यातला सगळ्यात पहिला धबधबा म्हणजे वजराई भांबवली धबधबा. कासपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. सातारा शहरापासून बघायचं तर 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या उरमोडी नदीवरचा हा धबधबा आशिया खंडातला सगळ्यात उंच धबधबा आहे. आता तुम्ही जाऊन गुगलला चेक करणार, आत्ताच सांगतो, गुगलवर सर्वात उंच धबधबा चीन मधला कुठला तरी दाखवतात. पण टेक्निकली बघायचं का नाही तर त्या धबधब्याची उंची आहे 314 मीटर आणि आपल्या वजराई धबधब्याची उंची आहे 560 मीटर. संपला विषय. त्यामुळे आपल्या वजराई धबधब्याला जगात तोड नाही. वजराई नंतर येतो सातारकरांच्यात फेमस असलेला ठोसेघर धबधबा. राजधानी साताऱ्यापासून सज्जनगड रस्त्याला 26 किलोमीटरवरती हा धबधबा आहे. आता एक गोष्ट, मी काय पुण्यावरनं एवढा किलोमीटर आणि मुंबईवरनं एवढं किलोमीटर सांगत बसणार नाही, कारण कसं आहे, पुण्यावरनं या मुंबईवरनं या साताऱ्यात येऊनच धबधबा बघायला जायचं. आता हा धबधबा बघायला जाताना तुम्हाला थोडा ट्रेकचा पण आनंद मिळतो बघा. म्हणजे जंगलातनं चालत जायला लागतं. जसा जसा धबधबा जवळ येईल का नाही तसा तसा पाण्याचा इतका महाकाय आवाज येतो, अंगावर काटाच येतो. पण विषय असा आहे की तुम्हाला जर ठोसेघर धबधबा बघायचा असेल तर सकाळी 8 ते संध्याकाळी 5 ह्याच वेळेत इथं यायचं. त्याच्या आधी त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री मिळत नाही. आता मंडळी, वजराई आणि ठोसेघर हे दोन्ही धबधबे इतके खतरनाक आहेत, इतके उंच आहेत का नाही, त्यामुळे तुम्ही हे धबधबे लांबनं बघितलं तर चांगलं राहील बघा. आता मी तुम्हाला सांगतो की असा धबधबा जिथं तुम्ही फॅमिली मित्रांसोबत जाऊ शकता, त्या धबधब्यामध्ये भिजू शकता, पोहण्याचा आनंद घेऊ शकता, तो राजधानी साताऱ्यातला यानंतरचा धबधबा अर्थात एकयू धबधबा. कास रोडवरती पारंबो फाट्यापासून 4 किलोमीटरवरती हा धबधबा आहे. कास पठारावर पावसामुळे जे काय पाणी साठतं का नाही ते पाणी इथनं वाहत खाली येतं आणि त्यातनं हा धबधबा तयार होतो. आता तसं बघायला गेलं तर हा धबधबा एकदम सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही निवांत तिथं धबधब्याच्या खाली पाण्यात भिजू शकता, आनंद घेऊ शकता. आता इथं जायचं म्हटलं तर तुम्हाला बामनोली साईडनं ज्या काय गाड्या जातात का नाही त्यातली कुठली पण गाडी मिळेल. आणि इथं आला की मग इथनं तुम्हाला बामनोली आहे, वासोटा किल्ला आहे, कास पठार आहे, वजराई धबधबा आहे, येवतेश्वर आहे, इतके ठिकाणं बघायला मिळतात बघा. म्हणजे आता साताऱ्यातला ह्याच्या नंतरचा धबधबा आहे तो म्हणजे धारेश्वर धबधबा. आता हा धबधबा तसा साताऱ्यापासून लय लांब आहे. लांब म्हणजे 80 किलोमीटर आहे. पाटण तालुक्यातल्या धारेश्वरच्या डोंगरात ज्या लेण्या कोरल्यात तिथं हे नयनरम्य धबधबा आहे. आता ह्या लेण्यांमध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे, श्रीरामाचं सुंदर मंदिर आहे. पण या धबधब्याला जायचं असेल तर तुम्हाला मात्र तुमची स्वतःची गाडी घेऊन जायला लागतं, कारण तिथपर्यंत एसटी बिष्टी जात नाही. यानंतर साताऱ्यातला सगळ्यात भारी धबधबा आहे तो म्हणजे ओझरडेचा धबधबा. जगप्रसिद्ध असणाऱ्या कोयना धरणाजवळ ओझरडेचा धबधबा आहे. कोयना अभयारण्यातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा धबधबा आहे. आता ह्यो धबधबा बघण्यासाठी सुद्धा पर्यटक लय गर्दी करतात. पण ह्यो धबधबा सुद्धा लय मोठा, लय प्रचंड महाग आहे. त्यामुळे इथं सुद्धा तुम्ही धबधबा लांबनं बघा आणि आनंद घ्या. आता येतो साताऱ्यातला एक विलक्षण आणि जगात वेगळा धबधबा, सडवाघापूर धबधबा. या धबधब्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात किंवा उलटा धबधबा सुद्धा म्हणतात. आता नावावर तुमच्या लक्षात आलंच असेल, उंची आणि वाऱ्यामुळे ह्या धबधब्याचं पाणी उलटं वरती जातं. आता ह्यो धबधबा बघायचा असेल तर आपल्याला विस्तीर्ण अशा मोठ्या पठारावरनं बघता येतो. आता ह्याच्यासोबत दाट धुका असतं, उंच पवनचक्क्या असतात, झिरझिर पाऊस असतो आणि डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग. ह्यो धबधबा तारळे पाटण रोडवरती 14 किलोमीटरवर आहे. आणि मंडळी, सगळ्यात शेवटी आणि माझ्या पर्सनली आवडीचा धबधबा म्हणजे केळवली धबधबा. म्हणजे नेक्स्ट लेवल विषय एकदम. केळवली धबधबा साताऱ्याच्या शेवटच्या टोकावर असलेला धबधबा म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता ह्या धबधब्याकडे जाताना केळवली गावापासून तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातनं चालत जायला लागतं. ट्रेक करताना लागणारा निसर्ग असला टॉप आहे का नाही की जातानाच असं वाटतं की स्वर्गात आले का काय. आता साताऱ्यापासून 35 किलोमीटरवर असलेला हा धबधबा लई लोकांना माहीत नव्हता.
आता कुठं रील्स बिल्स यायला लागल्या, व्हिडिओ यायला लागले, त्यामुळे जरा धबधबा फेमस झालाय. आता इकडं जायचं म्हणलं तर साताऱ्यापासून तुम्हाला परळी फाट्यावरती गेल्यानंतर एक रस्ता ठोसेघरला जातो आणि दुसरा जातो केळवलीला. उरमोडीच्या बाजूबाजूने हे रोड जातो, काळेश्वरीच्या घाटातनं जातो आणि केळवली गावापर्यंत जाऊन पोचतो. आणि तिथनं पुढं अर्ध्या पाऊण तासाचा ट्रेक, अर्ध्या पाऊण 2 तासाचा फोटो काढत पण पुढे गेल्यावर जे काय बघायला भेटतं का नाही, म्हणजे एकदम काळजातला विषय आहे बघा. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जाताना अंगावरती जळूची टाकतात, त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन जावा. काळजी काय घ्यायची तुम्हाला माहित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा धबधबा फक्त सुरुवातीचा थोडा पाऊस झाल्या बघण्यासारखा आहे. तुम्ही आत्ताच इथं गेला तर तुम्हाला पाण्यात भिजता येतं, धबधब्याखाली असलेल्या तळ्यात पोहायचा आनंद घेता येतो. एकदा का पावसाळा सुरू झाला, पाऊस वाढला आणि धबधब्यातलं पाणी कोसळायला लागलं की मग ह्याच्यासारखा भयानक धबधबा नाही बघा. आणि त्याच्यामुळं पाऊस वाढला की हो धबधबा कधी कधी बंद सुद्धा केला जातो. म्हणजे अशा घटना बरेच घडल्यात. त्याच्यामुळं माझा ऐका आणि आत्ताच केळवलीला जायचा प्लॅन करा, पण जरा जपून, कारण इथलं पाणी तुम्हाला वाटतं तितकं शांत नाही. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन हा धबधबा बघायसाठी जा. बाकी मंडळी, हे होते साताऱ्यातले टॉपचे धबधबे. या धबधब्यांपैकी तुमचा कुठला आवडता धबधबा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ बघून जर तुम्ही धबधबा बघायला गेला तर आमच्या व्हिडिओचा तुम्हाला किती फायदा झाला ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव कसा होता ते शेअर करा. आणि याशिवाय तुम्हाला अजून साताऱ्यातला एखादा नवीन किंवा वेगळा धबधबा माहीत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि मंडळी, कोणताही धबधबा बघायला गेला तर मात्र आनंद घेण्यासोबत आपल्या जीवाची सुद्धा काळजी घ्या. धबधब्याच्या ठिकाणी गेल्यानंतर उगाच नाही ती मस्ती करू नका, नाहीतर चेष्टेची मस्करी होईल. मग वाट कसली बघताय आता, या की साताऱ्यातले धबधबे बघायला. पण त्याच्या आधी आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा, चला म्हणा धबधबे बघायला. आणि चॅनल आवडला असेल, असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.